मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होणार आहे, कारण अंजली दमानी यांनी आता निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार आहेत. आमदारकी रद्द करण्याची मागणी त्या निवडणूक आयोगाकडे करणार आहेत. ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि निवडणूक अर्ज भरताना माहिती लपवली असल्याबाबत निवडणूक आयोगाकडे त्या तक्रार करणार आहेत. मुंडेंनी निवडणूक अर्जात माहिती लपवली असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेला आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार आहेत. त्या संदर्भात अंजली दमानी आता निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार आहेत. यापूर्वी देखील सातत्याने दमानी यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. त्यांनी हायकोर्टात देखील याचिका दाखल केलेली आहे. पोलीस महासंचालकांकडे देखील तक्रार केलेली आहे. तर दुसरीकडे करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेले आहेत. धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मिक कराडनं मारहाण केल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केलाय. धनंजय मुंडेंचे अनेक काका आहेत असं देखील करुणा मुंडे म्हणाल्यात. तर मी तोंड उघडलं तर पंकजा मुंडेंना राजीनामा द्यावा लागू शकतो असा इशारा देखील त्यांनी दिलाय. दरम्यान करुणा मुंडे 25,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करणार असून त्यांच्या जीवाला धोका असल्याचं अंजली दमानी यांनी म्हटलंय. आक्षेप नाही म्हणताय, पण तुम्ही काही दिवसांपूर्वी बोलताना म्हटलं की मी तोंड उघडलं तर धनंजय मुंडेच नाही तर पंकजा मुंडे यांचा देखील राजीनामा दिला जाऊ शकतो. नेमकं काय ते काय इशारा? खूप सारे आहे, पण मी आता तोंड उघडणार नाही, क्योंकि मला मुद्दा भटकायचा नाही. पंकजा मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल. हां, 100% द्यावं लागेल, क्योंकि असं दोनों भाई बहिणींनी एक दुसऱ्याचे साठी कटकारस्थान रचलेले आहे. आणि काल जे करुणा मुंडे म्हणाल्या की त्यांचा काही 25,000 कोटीचा घोटाळा त्या बाहेर काढणार आहेत आणि त्याचा पर्दाफाश करणार आहे, तर ते ऐकून जरासं पहिली काळजी वाटली की या स्त्रींना ते म्हणजे जगू देतील की नाही इतकी देखील भीती वाटली. आणि मला असं वाटतं की त्यांना सिक्युरिटी देणं गरजेचं आहे, कारण खरं तर त्यांनी एवढ्या बिनधास्तपणे बोलायला नको होतं, पण त्यांना सिक्युरिटीची मला वाटतं आता देणं गरजेचं आहे. आता आमदार सुरेश धस यांच्या मागणीकडे वळूया. आका आणि त्याच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे. आणि अजूनही आकाच्या गँगचा माज संपला नाही. त्यामुळे अशोक मोहिते प्रकरणात कलम 326 ऐवजी 109 करावं असं देखील सुरेश धस म्हणाले. मी आका आणि त्याचे सर्व सहकारी यांची नार्को टेस्ट करायची सांगितलेली आहे. दुसरं असं आहे की 2 महिने झालं तरी कृष्णा आंधळे अजून फरार आहे. आणि अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत आणि ते कृष्णा आंधळेचे मित्र आहेत. म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही. पुढच्या बातमीकडे तर बीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी पत्रकारांनाच दम भरला. दुसरा कोणताही प्रश्न विचारायचा नाही असं म्हणत मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रश्नाला बगल दिली. याच्या पलीकडे कुठलेही प्रश्न मला विचारायचं नाही. पंकजा मुंडे सोडून जर तुम्ही काही विचारलं तर तुम्ही या जिल्ह्याला अजून खड्ड्यात घालणार. पंकजा मुंडे सोडून जर तुम्ही काही विचारलं तर तुम्ही या जिल्ह्याला अजून खड्ड्यात घालणार. आणि आता राजकारणात खळबळ उडून देणारी मोठी बातमी आहे. राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, कारण ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र पक्षांतर बंदी कायद्यामुळे खासदाराचं तळ्यात मळ्यात सुरू होतं. या कायद्यातून वाचण्यासाठी ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटणं आवश्यक होतं. त्यामुळे खासदारांचं मन वळवण्यासाठी वेळ घेतला गेला. आता अखेर 6 खासदारांचं मन वळवण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासाठी पडद्यामागची तयारी झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. बघा, ठाकरेंचे विद्यमान खासदार कोण आहेत तर अरविंद सावंत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ, अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई, संजय दिना पाटील मुंबईतील ईशान्य मुंबई. मुंबई सोडून इतर खासदार परभणीचे संजय जाधव, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे. नाशिकचे राजाभाऊ वाजे, यवतमाळ वाशिमचे संजय देशमुख आणि हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर. दरम्यान ऑपरेशन टायगरवरून आता ठाकरे गट आणि शिंदे गटात चांगली जुंपलेली आहे. शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे असा घणाघात राऊतांनी केलेला आहे. तर ठाकरे गट काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध असा पलटवार खासदार नरेश म्हस्केंनी केला. हा जो आहे शिंदे गट
हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे. तो कधी कापून टाकला जाईल. पोटामध्ये एक अपेंडिक्सची गाठ येते, ती गाठ आहे अपेंडिक्सची. ती हळूहळू सुचते आणि मग ती पिकते, ती फुटते किंवा कापून टाकली जाते. तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमच्या अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत. जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे, त्याची तुम्ही काळजी घ्या. आज काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध शिवसेना उभाटा ठरलेली आहे. संजय राऊत बांडगुळाची भूमिका करतायत काँग्रेसच्या झाडावरती. संजय राऊत, आम्हाला जर तुम्ही अपेंडिक्स म्हणत असाल ते तर पोटात असतं, परंतु आपण उभाटा मूळव्याध करून ठेवलेली आहे आणि ते कुठे असतं हे मला सांगण्याची गरज वाटत नाही आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा मात्र ठाकरे गटाच्या खासदारांनी फेटाळून लावलेली आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सर्व खासदारांनी एकजुटीचा नारा दिलाय. आमची वज्रमूठ आहे, 100% आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत, असं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं. बीडच्या बातम्या रोखण्यासाठी पुढ्या सोडल्या जात आहेत असा आरोप देखील त्यांनी केला. नवीन कार्यालय मिळालं, त्याचं आम्ही उद्घाटन केलं. तेव्हाही सगळे खासदारच होते. आत्ताही हे 9च्या 9 खासदार हजारे देते. 9 आता संजय दिना आता येतील 2 मिनिटामध्ये. आणि म्हणून आम्ही मुद्दाम सगळ्यांना एकत्र आणलं की ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी अगदी व्यक्तिशः जरी बोललं तरीच राहिलं. आमची वज्रमुठ आहे, मजबूत. टायगर जिंदा आहे, तसे सगळे आहे तिकडे. आणि तिथं काही चढ उतार होत्या. आम्ही सारे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत. त्यामुळे ज्या कोणी बातम्या सोडतायत त्यांना हे समोर आता हे चित्र दिसतंय, त्यातनं तुम्ही आपण समजून. थोड्या पुढच्या बातमीकडे, राहुल गांधींच्या आरोपांकडे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील मतदार याद्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या ही 9,54,00,000 आहे. मग मतदार त्यापेक्षा अधिक कसे, असा सवाल राहुल गांधींनी विचारलाय. लोकसभेनंतर विधानसभेआधी 39 लाख मतदार वाढल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. लोकसभा आणि विधानसभेच्या फोटोसह मतदार याद्या देण्याची मागणी देखील त्यांनी आता निवडणूक आयोगाकडे केली. निवडणूक आयोगानं उत्तर दिलं नाही तर कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. हिमाचल जितने वोटर्स ऐड हुए हैं, कंस्टिट्युएंसीज में जहां ऐड हुए हैं वहां हमारा वोट एक है, बीजेपी का वोट बड़ा है. ऐड बीजेपी के कंस्टिट्युएंसीज में बीजेपी को जहां बीजेपी जीती है वहां ऐड हुए हैं. और फाइनल फैक्ट, महाराष्ट्र से पॉपुलेशन से ज्यादा इलेक्शन कमीशन कह रहा है कि वोटर्स है. दीज आर नॉट speculations, these are facts, and this is not our data, this is election commission data. lok sabha ki final voter list, name, address, photograph. vidhan sabha ki final voter list, name, address, photograph. आप ये लिस्ट हमें नहीं दे रहे हो. ट्रांसपेरेंसी लाना आपका काम है. तीनों राजनीतिक पार्टियां, विपक्ष की पार्टियां महाराष्ट्र की, पब्लिकली आपसे सवाल पूछ रही हैं. मैंने पार्लियामेंट में बोला, हमारे सब नेताओं ने बोला है, इलेक्शन कमीशन हमें लिस्ट नहीं दे रही. राहुल गांधींच्या या आरोपांना आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. दिल्लीत पराभवाच्या भीतीनं कव्हर फायरिंग सुरू असल्याचा पलटवार फडणवीसांनी केलेला आहे. आता ही जी काही सगळी तयारी राहुल गांधींची चालली आहे ती दिल्लीमध्ये प्रचंड त्या ठिकाणी मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत. मी वारंवार सांगतो की जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाही आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील मोठी बातमी आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या महिन्याभरात 5 लाखांनी कमी झालेली आहे. डिसेंबरमध्ये 2,46,00,000 लाभार्थ्यांना 1,500चा लाभ मिळाला होता. मात्र जानेवारीत हीच संख्या 2,41,40,00,000 आलेली आहे. 2,41,40,00,000 आलेली आहे. राज्य सरकारनं योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करून खर्चात कपात करण्याची योजना आखलेली आहे.
बघा 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांना आता योजनेतून वगळलंय. आपण कारणं बघतोय. का संख्या घसरली? वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला आहेत 1,10,000. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांची संख्या आहे 2,30,000. ही सगळी संख्या कमी झाली. 4 चाकी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी आहेत 1,60,000. त्यांची नावं वगळली. एकूण अपात्र आहेत 5 लाख. लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या अपात्र बहिणींची आता अगदी घरोघरी जाऊन चौकशी होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी आहे त्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या घरी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका जाऊन योजनेच्या निकषात बसणाऱ्या बहिणींची पडताळणी करतील. 8 दिवसात पडताळणी पूर्ण करून अहवाल पाठवावा असा आदेश महिला आणि बालविकास विभागाने दिले. बघा काय नवे निकष आहेत तर महिलेचं वय हे 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावं. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असावं. कुटुंबातील कुठलाही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. तसंच प्राप्तिकर भरणारा नसावा. संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला नसावा. कुटुंबाच्या नावावर 4 चाकी वाहन असल्यास अपात्र ठरणार. अजित पवारांच्या वक्तव्याकडे वळूया. लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेणार नाही असं आश्वासन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेलं आहे. पुढील कालावधीसाठी पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय. आम्ही जूनला योजना जाहीर केली. आम्हाला ऑगस्टमध्ये आम्ही पहिले जुलै ऑगस्टचे पैसे दिले. सप्टेंबरला सप्टेंबरचे पैसे दिले. ऑक्टोबर नोव्हेंबरला ऑक्टोबरमध्येच पैसे ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिले. असे 5 महिन्याचे पैसे दिले. ते पैसे देत असताना ते बारकाईनं सगळं नियम तपासायला वेळ मिळायला पाहिजे होता. तेवढा दुर्दैवाने मिळाला नाही. मागे जे कुणाला दिलेले आहेत त्यांचे कुणाच्याही लाडक्या बहिणींचे पैसे घेतले जाणार नाही. अजित पवारांचं हे मोठं विधान आहे. लाडक्या बहिणींना दिलासा देणार आहे. आता वळूया आपण अर्थविश्वाकडे. सामान्यांसाठी मोठी बातमी आहे कारण तुमचा EMI कमी होणार आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरासंदर्भात मोठी घोषणा केली. पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर हा 0.25% म्हणजेच 25 बेसिस पॉईंट्सनं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल 5 वर्षात पहिल्यांदाच RBI कडून व्याजदर कपात करण्यात आली. केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर आठवड्याभरातच RBIनं व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे करदाते आणि करदारांना आता डबल लाभ मिळणार आहे. बघा तुमचा EMI किती कमी होणार आहे ते पाहूया आपण ग्राफिकच्या माध्यमातून. 20 वर्षांसाठी 20 लाखाचं कर्ज असल्यास पूर्वीचा व्याजदर होता 8.5% आणि EMI होता 17,356 रुपये. नवा व्याजदर असेल 8.25% आणि नवा EMI 17,041 रुपये. 20 वर्षांसाठी जर 25 लाखांचं कर्ज असेल तर व्याजदर होता 8.75%, EMI होता 21,696 रुपये. आता नवा व्याजदर असेल 8.5% आणि नवा EMI असेल 20,093 रुपये. 20 वर्षांसाठी जर 30 लाखाचं कर्ज असेल तर व्याजदर होता 8.5% आणि EMI होता 26,035 रुपये. नवा व्याजदर आता 8.25% आणि नवा EMI 25,562 रुपये. 20 वर्षांसाठी जर 50 लाखाचं कर्ज घेतलं होतं तर व्याजदर होता 8.5%, EMI होता 43,391 रुपये. नवा व्याजदर असेल 8.25% आणि नवा EMI 42,603 रुपये. 20 वर्षांसाठी जर 1 कोटीचं कर्ज असेल तर पूर्वीचा व्याजदर होता 8.75% आणि EMI होता 88,371 रुपये. नवा व्याजदर असेल 8.5% आणि नवा EMI असेल 86,782 रुपये. अर्थविश्वातल्या बातमीनंतर आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट सुपरफास्ट 20 मधून. ठाकरे गटाचे 2 ते 3 खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. खासदार संजय राऊतही शिंदे गटात येणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. दुसरीकडे ठाकरेंच्या खासदारांना थेट काँग्रेस खासदाराला लोकसभेतच खुली ऑफर दिली. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंनी मुंबईतील काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना NDमध्ये येण्याची ऑफर दिली. समरजितसिंह घाटगे लवकरच स्वगृही परतणार असल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसात
घाडगेंचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती मिळते. मात्र स्वतः कोल्हापूरचे समरजित सिंह घाडगेंनी हे वृत्त फेटाळलंय. साम टीव्हीशी बोलताना घाडगेंनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं सांगितलंय. विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मी रेड्याची शिंग घेऊन आलोय, ते शिंग खासदार संजय राऊतांच्या तोंडात कोंबणार असल्याचा घणाघात शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी केलाय. एकनाथ शिंदेंनी कामाख्या मंदिरातून आणलेली रेड्याची शिंग वर्षा निवासस्थानी पुरल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. त्याला आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अजिंठा बँकेच्या अपहार प्रकरणी न्यायालयानं कोठडी सुनावली. अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या रकमेचा सुमारे 97 कोटींच्या अपहार प्रकरणात वर्षभरापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते स्वतःहून पोलीस आयुक्त कार्यालयात शरण आले. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. त्याचा जिल्ह्यातील विकास कामांवर परिणाम होणार नाही असं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलंय. पालकमंत्री नसल्यानं जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली नाही. नियोजन मंडळाच्या कोकण विभागीय बैठकीतून देखील रायगडला वगळण्यात आले. संजीव राजे आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला. त्याला 60 तास उलटून गेले तरी अद्यापपर्यंत चौकशी सुरूच आहे. फलटण येथील घरात आयकर विभागाचे अधिकारी चौकशी करतायत आणि त्यांचे कार्यकर्ते घराबाहेर ठाण मांडून बसले. कार्यकर्ते ही कारवाई सुरू असल्यानं चिंतित आहेत. कारवाई कधी संपणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. वैजनाथ बांगरला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी देणाऱ्या फरार कृष्णा आंधळेच्या दोन्ही मित्रांना बीड पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केली होती. त्यातील आरोपी अभिषेक सानप हा अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावत तंबी दिली. परत गुन्हे त्यांच्या हातून घडल्यास MPDA हद्दपारी तसंच मकोकानुसार कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनानं दिलेला आहे. अंतरवाली सराटीमधील जरांगे पाटलांचं उपोषण स्थळ हटवलेलं आहे. मंडप आणि स्टेज देखील काढला आहे. मनोज जरांगे यांनी यापुढे उपोषण न करण्याचा निर्णय घेतलाय. थेट समोरासमोरची लढाई लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. म्हणून सरपंच आणि ग्रामस्थांकडून मंडप हटवलं गेलं. अमोल मिटकरी दुचाकीवरून अकोला निवारा केंद्रात पोहोचले. यावेळी केंद्राच्या संचालकांची चांगलीच धावपळ उडाली. अनेक ज्येष्ठ नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. वेळेवर जेवण औषध मिळत नाही. याशिवाय महिनाकाठी मिळणारं 2000 रुपयांचं मानधन देखील त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचं वास्तव समोर आलं. बिबट्यांना मारण्याची परवानगी द्या अशी मागणी करणारी जनहित याचिका भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांनी न्यायालयात दाखल करणार आहेत. संगमनेर आणि राहता तालुक्यात बिबट्यांची संख्या हजारोंनी वाढली. अनेकांना बळी हे बिबटे घेत आहेत. म्हणून बिबट्यांना मारण्याची मागणी विखेंनी केली. अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. यात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या 2,30,000 महिला तर 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांची संख्या 1,10,000 असल्याचं ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं. अमरावतीत 22,472 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. यातील 14 बहिणींनी स्वतःहून लाभ नाकारलाय. दरम्यान प्रति फॉर्म 50 रुपयाप्रमाणे पैसे न मिळाल्यानं त्यांनी लाडकी बहीणच्या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकला. मोबाईलवर आलेल्या PM किसान योजनेची लिंक उघडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब झाले. या लिंकच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून हॅकरनं शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब केले. एका शेतकऱ्याच्या अकाउंटमधून 2 लाख रुपये गायब झाले. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अक्षय शिंदेच्या फेक एन्काउंटर प्रकरणी उच्च न्यायालयातील सुनावणी सुरूच राहणार आहे. अक्षय शिंदेच्या आई वडिलांना कोर्टात हजर राहण्याची गरज नसल्यानं न्यायालयानं स्पष्ट केलं. दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी आता 24 फेब्रुवारीला होणार आहे.